घरची राणी माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले कोणाला लाभते। मी नाते साऱ्यांशी आपुलकीचे हे जोडते, सख्या नात्याहूनही नाती माझी ही मानते। ग्रहण कुणी लाविले हे पण माझ्या संसाराला, साजड हा माझा का तिच्यावरती भुलला। लावून शक्कल घडवून अद्दल शिकवीन तुला धडा, बघशील तू हरशील तू रडशील घळा घळा। गाठ आहे माझ्याशी हे विसरू नको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या नवऱ्याची बायको। गॅडी माय लव्ह, मिसिंग मी ना? हो डार्लिंग, ऐक ना, जरा बोलायचंय। बोल ना। काही नाही, आज ते माझं आणि राधिकाचं भांडण झालं। ओ गॉड, ती बाई तुला ना काही जगूच देणार नाहीये नी। आय नो शी इज रिडिक्युलस। अगं, मदत करायची म्हणून सोसायटी मधल्या घरांमध्ये मोलकरणीची कामं करत फिरली आज। व्हॉट? यू हाऊ DM? आर यू सिरियस? मी तर स्वतःची कामं करत नाही यार, आणि सोसायटीतल्या सगळ्यांकडे जाऊन कामं करून आली। नाही, आपण कुठे राहतोय, काय वागतोय, आपलं स्टेटस काय, आपण कुणाची बायको आहोत, या कशाचंही भान नाहीये तिला, काहीच कळत नाही। डोक्यातच गेली माझ्या आज। जाऊ दे ना, तू का त्रास करून घेतोयस? नाही, संपवलंच मी त्रास एकदाच। तिला मी म्हंटल बॅग भर आणि चालती हो। What? Are you serious? That is so cool. Oh God, I'm so happy. That's my boy. Good decision. Actually ना, हे तू खूप आधीच करायला पाहिजे होतं. तिची लायकीच नाही तुझ्यासोबत राहायची. ऐकलं आणि शेवटी म्हटलं आता बास हा, बॅग भरायची आणि निघायचं सरळ। डोंट वरी शोना, कसलीच काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत। आता एक काम कर, मस्त झोप. नाउ यू विल गेट साऊंड स्लीप यार, आता कसलंच टेन्शन पण नाहीये तुला। ये गॉड, आय एम सो हॅपी फॉर यू। माझे स्वप्न बघा झोपताना। ओके बाय, आय लव्ह यू, बाय। सना, काय ग इतक्या रात्री कोणाचा फोन? सगळं ठीक आहे ना? ठीक आहे, ऑसम आहे सगळं। यू नो व्हॉट, गॅरीने त्याच्या बायकोला घराबाहेर काढलंय। काय नेमकं काय झालंय? यू वोंट बिलीव्ह। यू नो व्हॉट, तिने काय केलं? ती मदत म्हणून सोसायटीच्या लोकांकडे गेली मोलकरणीची कामं करायला। यू हाऊ चीप। ऑब्विसली गॅरी गॉट अँग्री ना। अगं पण यात तिची काय चूक? आणि मदत करणं काही गुन्हा आहे का अशी शिक्षा द्यायला? ऑफकोर्स चूक आहे। ऍटलीस्ट गॅरीच्या स्टेटसचा तर विचार करायला हवा होता तिने। ती बावळट आहे, तिला काय करणार आहे? यू नो व्हॉट, ऍक्च्युली गॅरी आणि ती ना खूप ऑफ जोडी आहे यार। मी बघ ना, गॅरी कुठे आहे आणि ती कुठे आहे यक। आणि यावेळेस तिचीच चूक होती हा। सो आता गॅरी चिडलाय आणि त्याने तिला बाहेर काढलंय, आता मज्जा। पण मला असं वाटतं की त्याची चूक आहे। सोड ना, चूक कोणाची का असे ना, पण या सगळ्यात ना एक उत्तम गोष्ट झाली आहे की आता गॅरी आणि माझ्यामध्ये कोणीच नसणार। तोही माझा आणि त्याचा बँक बॅलन्सही माझा। शनाया अगं, तू काही बोलू नकोस ग। मी एक काम करते, मी ना त्याला उद्या सरप्राईज देते, त्याला पिकअप करायला जाते। Oh God, I'm so damn happy. God, I am amazing. बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता चालती हो। जा तुझ्या भावाकडे जा, नातेवाईकांकडे जा, नाहीतर हे ढिगभर पडलेत ना शेजारी, जा ना त्यांच्याकडे। उद्या सकाळी सामान भरायचं आणि या घरातून चालतं व्हायचं। मला तर कळूनच नाही राहिलं काय चुकलं असेल माझं। मी तर फक्त मदत केली सगळ्यांची। तर सांगायची सगळ्यांशी चांगलं वागायला पाहिजे,
गरज असेल त्याला मदत करायला पाहिजे. हे पुण्याचं काम राहते म्हणे. कुणाशी माणुसकीनं वागणं यात कायच कमीपणा तेच समजून नाही राहिलं मला. आता मी वागली माणुसकीनं, पण मला काय माहितीये की माणुसकी दाखवायची ही शिक्षा भेटेल मला. कसं सोडून जाऊ मी हे घर? माझं सगळं जगणं तर या 4 भिंतीत आहे. हे घर सोडून जाण्यापेक्षा कायमचं हे जगच सोडून जावंसं वाटून राहिलं मला तर. हा, पोहे खाऊन घ्या. अहो, असं अन्नावरती राग काढू नका बरं. खाऊन घ्या ना थोडे. बर, वाटलेस मी गेल्यावरती खा, पण खा. स्वयंपाक तयार आहे. तुमचा डबा पण भरून ठेवलाय. दही विरजायला लावलंय. तुम्हाला दही भाताशिवाय होत नाही ना. घरात अचार पापड सगळं आहे. अकुळा मावशीला सांगितलंय मी, ती करेल घरातलं सगळं. काही लागलं तर फोन करा. झालं तुझं? आता इथे मी कसा राहतो, काय करतो याच्याशी तुझा संबंध नाही. माझं मी बघून घे. तुझं झालं असेल तर निघ. अहो, पण मला कोणी जाताना बघितलं तर? पाहिलं तर पाहू दे. ही वेळ तू स्वतःच्या हातानं स्वतःवर ओढून घेतलीस ना. कोणी विचारलं तर काय सांगू मी? काही सांग. काय सांगू? काय सांगू? तशी तुझी विश्वासाची माणसं आहेत ना सगळी. हा, त्या लोकांची मला काही घेणं देणं नाही आहे. मला नको त्या लोकांची भीती घालू. आता बऱ्या बोलानं निघणार आहेस, मी ओरडून सांगू सगळ्यांना की माझ्या बायकोला तिच्या चुकीची शिक्षा देतोय म्हणून घराबाहेर काढतोय मी? हा, नाही मग बघू ना त्यांच्यापैकी कोण येत आहे ऐन वेळेला कामाला धावून. तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही असं स्वतःला त्रास नका करून घेऊ. मला माझी काळजी नाहीये, पण मी नसताना तुमची काळजी कोण घे? बस झाला. ही बायकोगिरी बंद कर आणि मला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न त्याहून करू नकोस. सांग तुझ्या शेजाऱ्यांना सहज चालले म्हणून. कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाहीये. आणि माझी जर इतकीच काळजी वाटत असेल ना तर उपकार कर माझ्यावर आणि जा इथून. सुखानं जगू दे मला. हा तुझा ग्रीन टी. अगं बाई, आलेच हा. आला बसा. चहा आणते घुटभर. अगं नको नको, राधिकाकडे होईल. आणि तुमच्यासाठी राधिकाच्या हातचा चहा म्हणजे दिवसभराचं टॉनिक. हो ना. पण आज सकाळपासून काही दार उघडलंच नाही तिनं ग. तर रोज सकाळी सकाळी नानाजी नाश्ता, नानाजी चहा. पण काय कसला आवाजच नाही. बघून येऊ का ग?
आश्चर्य आहे ना अजून तुमची चक्कर नाही झाली राधिकाच्या घरी. जा जरा विचारपूस करून या तिची. का ग काय झालं? तब्येत बरी नाही का तिची? छे नानी हो, तिला काय होणार आहे, बरी आहे ती. उलट तिच्यामुळे गुरुनाथच्या डोक्याला ताप झालाय. नाही, काल रात्री मी गुरुनाथचा वरच्या पट्टीतला आवाज ऐकला. राधिकाची खरडपट्टी काढत होता बहुतेक. बिचारी सगळ्यांचं करते पण तरी तिलाच सगळे रागवत असतात. आणि समिधा, दुसऱ्यांच्या दुःखात एवढं सुख मानू नये. नानी, मी काही कोणाच्या दुःखावरती खुश होत नाहीये. आणि या राधिकाला काही दुःख वगैरे नाही. उगाच स्वतःचा चांगुलपणा मिरवत असते सगळीकडे. या निमित्ताने तिला जरा जरी अक्कल आली ना तर बरं होईल. नाही पण कसं आहे, ती मुळातच ना चांगली मुलगी आहे. पंकज, माझ्या त्या ओढणीला इस्त्री झाली का रे? थांब, मी तुला देते. चांगुलपणा कशाशी खातात ते तिला काय माहित. ती म्हणजे कडू जाल कारलं, तुपात वळवावं नाही तर साखरेत बुडवावं. कडू ते कडूच. हो, समिधाचं जाऊ दे. तुम्ही जरा राधिकाकडे जाऊन या आणि तिच्या घरी सगळं ठीक आहे ना असं बघून या. बघतो. ऐक, राधिका, काय ग, कुठे निघालीस? नानाजी ते मी माझ्या भावाकडे जाऊन राहिली. बॅग वगैरे घेऊन काय प्रॉब्लेम आहे का? अगं, तुझा भाऊ तर घाटकोपरलाच राहतो ना, ती बॅग बी घेऊन कशाला चाललीस? काय काय नाना तो बाबांनी ना. अथर्व, मी सांगून राहिली ना नानाजी, ते माझ्या भावाची तब्येत जरा खराब आहे ना, म्हणून जाऊन राहिले काही दिवसांसाठी. काय काय झालं अचानक त्याला? तेच तर माहिती नाही ना. बहिणीचा फोन आला होता, मग निघाले मी. बर बर. भारती, ए भारती, काय हो? हे बघ निघाले. अगं हे बघ. काय? हे अगं, तू कुठे निघाली आहे का? हो. तिच्या भावाकडे जाते म्हणे, काहीतरी तब्येत बरी नाही म्हणे. अगो बाई, पण परवा अथर्वच्या वाढदिवसाला आले होते तेव्हा बरे होते की. नानीजी, आता आजकाल तब्येतीचं काही सांगता येते का? आता झाली असेल खराब. नानीजी, घराकडे लक्ष ठेवा. हे एकटेच आहेत ना, स्वतःहून काही सांगायचे नाही. काळजी करू नकोस, मी मधून मधून लक्ष ठेवीन. आणि काही हवं नको बघेन मी. पण तिथे पोचलीस की लगेच फोन करा. अरे हो, काळजी घे ग. नमस्कार कर. हा हा हा, हो हो. अरे सुखी राहा. काय झालं असेल अचानक? हल्ली काय सांगता येतंय का? साधा एक डास चावतो आणि डेंग्यू काय काय काय. देवा देवा देवा, मला तर फार भीती वाटते बाई. भावाला काय झालं याच्यापेक्षा तिला काय झालंय याचा विचार कर तू भारती. बघितलंस, तिला नेहमीसारखे दिसत नव्हती ती. डोळे तर नुसते सुजलेले दिसत आहेत. जवळजवळ रात्रभर रडत होती की काही. काहीतरी झालंय नक्की भारती. अहो, खाऊन घ्या ना पटपट, चट चट संपना. यस, आता मला माझ्या मनाप्रमाणे जगता येणार. ये बात.
आता कसं मस्त वाटतंय. घरी आल्यानंतरची ती चाव नाही वा. आता मला पाहिजे तसं मी जगू शकणार. कटकटच नाही कुणाची. आय डिझर्व दिस. गॅरी, यू डिझर्व दिस. आता कुणाची कटकट नाही, फक्त मी, शांतता आणि शनाया, बाकी कोणी नाही. बेबी अरे डार्लिंग, डार्लिंग तू आता ये यार. का कड्या लावतोय सुगाच? आता तुझी बावळट बायको पण नाहीये घरी, मग कोणाला घाबरतोय? कुणाला नाही. तू सोड ना, तू कशी काय आलीस? अरे रोज तू मला पिकअप करायला येतोस, आज मी आले. आणि तशी तुझी बायको नाही ना घरी, सो नो टेन्शन. येस. बरं ऐक, आवर लवकर. आपण एक काम करूया, इथून ऑफिसला जाऊ, ऑफिसवरून लवकर कल्टी टाकूया, त्यानंतर ना विल गो टू अ ग्रेट रेस्टॉरंट, आणि मग आपण एका लॉंग ड्राईव्हला जाऊया, आणि मग त्यानंतर आणि मग सगळंच बोलायचं आहे का? जा फ्रेश हो. बरं आलो. आता कोण आलं? हा. आई बाबा तुम्ही आता इथे? जाऊन यायला नाही पाहिजे होतं का आम्ही? नाही तसं नाही ते. हा. अरे बैताडा, आता आतमध्ये घेशील का दारातच उभं करशील? कोण आहे गॅरी? आई बाई, कोण आहे पोट्टी? बोल ना, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे ना. ही कोण आणि इथं का गुंडाली? ती ऑफिस मध्ये काम करते आमच्या. ऑफिस मध्ये काम करते तर ऑफिस मध्ये यायचं ना, इथं घरी का गुंड राहिली? ऑफिसच्याच कामासाठी आली आहे. ते डॉक्युमेंट द्यायचे होते ना. गुरुनाथ, हा? तुमच्या ऑफिस मध्ये हे कपडे चालतात? आई बरं झालं तूच विचारलं, नाही तर मी विचारणारच होतो. हे असले तोकडे कपडे घालून ऑफिसात जाणं जमतं? हॅलो, दिस इज इन फॅशन, ओके? अहो बाई, ऑफिस मध्ये लोक काम करायला जातात, फॅशन करायला नाही. ते तुमच्यासारख्या ओल्ड थॉट्सवाल्या माणसांना तसंही करणार. त्यासाठी ना अपडेट राहावं लागतं. ही तुम्हाला ज्ञान पाजून राहिली का? म्हणे अपडेट राहायला पाहिजे. कायचं अपडेट सांगून राहिली बाई? हा, कायचं अपडेट? अगं आपल्या देशात तुझ्यापेक्षा लई शिक्षण घेतलेल्या बायका आहे. कोणी डॉक्टर आहे, कोणी वैज्ञानिक आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी पुढारी आहे. म्हणून का त्या गावभराच्या तोकड्या कपड्यात फिरतात का? नाही बाबा, तिला तसं नव्हतं म्हणायचं. तू चुप राहा. हे काय सांगते मला फालतूच्या गोष्टी? जुन्या विचारांचे म्हणे. बाबा, हे आपली संस्कृती नाही. आपल्याकडे अजूनही मान सन्मान, रीत बात, लाज लज्जा सगळं पाळलं जाते का ग? हो ना. आणि तेच योग्य आहे. बाई, आपल्याकडे विचार वाढले म्हणून कपडे कमी होत नसतात. इनफ. मी कुठले कपडे घालायचे आणि कुठले नाही ना, दॅट्स टोटली माय कॉल. यू आर नो वन टू इंटरफिअर इन दॅट. नाही तू. बाप्पा, इंग्लिश तर भले फडाफडा झाडून राहिली पोट्टी. काय ना, पण एवढी वाढली तरी मोठ्यांशी कसं बोलावं, कसं वागावं हे मात्र कळत नाही. बाय, आमच्या सुनबाईकडे पाय, लाखात एक आहे व
सर्व गुणसंपन्न. मोठ्या माणसांशी कसं बोलावं कसं वागावं बरोबर जमते तिला. स्टॉप राईट देयर. डू नॉट कम्पेअर मी विथ एनी डॅम थिंग, ओके? काय ओके नाही बाई तुझं, सगळंच बिघडलंय. जस्ट शट अप अँड माइंड युअर लँग्वेज. अनया